श्री गुरुचरित्र अध्याय 39 मराठी भावार्थ। गाणगापुरात एक 60 वर्षे वयाची गंगा नावाची वंध्या स्त्री श्री गुरूंच्या दर्शनास नेहमी येत असे व त्यांची नित्यपूजा करीत असे. सोमनाथ हा शौनक गोत्री ब्राह्मण तिचा पती होता. ती मोठी पतिव्रता होती. ती रोज नियमाने श्री गुरूंना पूजा निरांजन ओवाळीत असे. असा तिचा नित्यक्रम फार वर्षे चालला होता. तिच्या सेवेने संतुष्ट होऊन श्रीगुरूंनी तिला विचारले, माझ्यासाठी रोज तू निरांजन आणतेस, तर तुझ्या मनात कोणती इच्छा आहे ती मला निसंकोचपणे सांग. नारायण आणि गौरीनाथ शंकर गुरुप्रसाद म्हणून ती इच्छा पूर्ण करतील. तेव्हा तिने सांगितले, आम्ही निपुत्रिक असल्यामुळे इहपरगतीस मुकुलो असून दुर्भागी आहोत. पुत्राविना हा जन्म व्यर्थ गेला आहे. पुढील जन्मी तरी पुत्र व्हावा यासाठी मी आपली सेवा करत आहे. तिचे वचन ऐकून श्रीगुरू हसून म्हणाले, पुढचा जन्म कोणाला माहीत आहे? तुला याची जन्मी चांगल्या सुलक्षणी मुली व मुले होतील. श्रीगुरूंचे वचन ऐकून तिने हात जोडून विनंती केली, स्वामी कृपानिधी, माझ्या वयाला 60 वर्षे पूर्ण झाली. मी आता रजस्वला होत नाही. आता मला पुत्र कसे होणार? अनेकांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक व्रते केली, तीर्थे हिंडले. पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक ठिकाणी पिंपळाला प्रदक्षिणा घालून सेवा करता करता माझा जन्म गेला. स्वामी, आता तुम्ही प्रसन्न झालात. या जन्मी पुत्र होतील असे म्हणालात. मी तर पुढील जन्मात माझी कामना पूर्ण व्हावी म्हणून पिंपळाची सेवा करीत आहे. तिचे बोलणे ऐकून श्रीगुरू हसून म्हणाले, अश्वत्थ सेवेत मोठे पुण्य असते, ते फुकट जात नाही. तू आत्ताच पिंपळ वृक्षाला दोष दिलास, पण त्याचा महिमा अपार आहे. सर्व देव त्याच्या ठायी वस्ती करतात. आता माझे ऐक. संगमावर जा. भीमा व अमरजा संगमावरील तीरावर मोठा अश्वत्थ वृक्ष आहे. तेथे मीही चाललो आहे. तेच माझे स्थान आहे. तू एकाग्र मनाने सेवा कर. तुझी मनोकामना पुरी होईल. श्री गुरुवचन ऐकून त्या स्त्रीने त्यांना नमस्कार केला आणि हात जोडून भक्तिपूर्वक विनंती केली. गुरुवाक्य म्हणजे कामधेनू असे वेद व पुराणे सांगतात. आता मी शंका न घेता स्वामींची सेवा करीन असे म्हणून ती गुरूंच्या चरणी लागली. श्री गुरूंची आज्ञा प्राप्त करून ती स्त्री संगमावर गेली. तेथे षटकुळ नावाच्या तीर्थात तिने स्नान केले आणि पिंपळाची सेवा केली. जशी गुरूंची आज्ञा होती तशीच 3 दिवस रात्री पिंपळाची आराधना केली. तिसऱ्या दिवशी रात्री तिला स्वप्न पडले. तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला आणि तिला प्रतिज्ञेवर वचन देऊ लागला. म्हणाला, तू गाणगापुरात जा. तिथे श्री गुरुनाथ आहेत. त्यांना 7 प्रदक्षिणा घाल. मग भक्तिभावाने नमस्कार कर. ते तुला जे देतील ते लगेच भक्षण कर. स्वप्नात असे पाहून ती लगेच जागी झाली आणि अश्वत्थ हा कल्पवृक्ष आहे, आपण इच्छिलेले फळ तात्काळ मिळणार असा विचार तिच्या मनात आला. ती सेवा करून 4थ्या दिवशी मठात आली. तिने श्रीगुरूंना प्रदक्षिणा करून आनंदाने वंदन केले. श्रीगुरूंनी तिला 2 फळे दिली व म्हटले, आता ही फळे आनंदाने भक्षण कर, तुझी इच्छा पूर्ण होईल. मग त्या स्त्रीने व्रत पूर्ण करून दान दिले. तेव्हा आश्चर्य असे घडले की त्याच दिवशी सूर्यास्ताच्या वेळेस ती रजस्वला झाली. 4थ्या दिवशी न्हावून ती श्रीगुरू दर्शनास आली. पतीसह एकाग्र मनाने श्रीगुरू पूजन केले. श्रीगुरूंनी त्या दोघांना पुत्रवंत व्हा असा आशीर्वाद दिला. गुरुप्रसादामुळे वंध्येला गर्भधारणा झाली. 9 महिने पूर्ण झाल्यावर शुभ दिवशी प्रसूत होऊन तिला कन्यारत्न प्राप्त झाले. प्रसूतीनंतर 10 दिवसांनी ती स्त्री कन्येला घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनास आली. तिने भक्तिभावाने त्या बालिकेस श्रीगुरूंच्या चरणावर ठेवले आणि अनन्य भावाने श्रीगुरूंना नमस्कार केला. ती श्रीगुरूंना म्हणाली, माझ्या कुशीत पुत्राचा जन्म झाला नाही. सरस्वती मात्र घरात आली आहे. आता तुम्ही आपले वचन सत्य होईल असे करा. पुढे त्या स्त्रीला पुत्र झाला. तो वेदशास्त्र संपन्न झाला. त्याची मोठी ख्याती झाली. तिच्या मुलीच्या पतीने यज्ञ केला. त्याचे दीक्षित हे नाव 4 राष्ट्रात प्रख्यात झाले. ज्याच्या मनात खरी निर्धारयुक्त श्रद्धा असेल त्याला ते वर देतात. म्हणूनच श्री गुरूंची अनन्य भावाने भक्ती करावी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने वृद्धवंध्या संतानप्राप्ती नाम 39तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 40. श्री गुरु गाणगापुरास असताना नरहरी नावाचा एक कुष्ठरोगी ब्राह्मण त्यांना शरण आला आणि वंदन करून म्हणाला,
स्वामी, मी आपला नावलौकिक ऐकून आपल्या चरणाशी आलो आहे. आपण अलौकिक प्रकाश देणारे ज्योतिस्वरूप आणि भक्तवत्सल आहात. मी पूर्वजन्मात फार पाप केले आहे, त्यामुळेच हा भोग भोगावा लागत आहे. पण स्वामी, आता मला सहन होत नाही. मी अनेक व्रते केली, अनेक तीर्थे हिंडलो, समस्त देव पूजले, पण माझी व्याधी काही बरी होत नाही. आता मी निर्धार करून आलो आहे, आपली कृपा झाली नाही तर मी प्राणत्याग करीन. श्री गुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले, तू म्हणतोस ते खरे आहे. तू पूर्वजन्मी फार पाप केले होतेस, म्हणून या जन्मी तुझी ही अवस्था झाली आहे. आता मी सांगतो ते एकनिष्ठेने केलेस तर तू त्या व्याधीपासून मुक्त होशील. श्री गुरूंनी त्याला एक उंबराचे वाळलेले लाकूड दिले आणि भीमातीरी ते रोवून त्याला 2 कळशा पाणी घालावयास सांगितले. आणि ज्या दिवशी त्या लाकडाला पालवी फुटेल त्या दिवसापासून तुझे कोड बरे व्हायला लागेल असे सांगितले. श्री गुरूंनी त्या विप्राला आज्ञा केली. त्यावर त्याचा विश्वास बसला. तो ते लाकूड घेऊन संगमावर गेला आणि भीमेच्या तीरावर त्याने ते रोवले. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला जसे सांगितले होते तसेच आचरण त्याने केले. अशा प्रकारे 7 दिवस त्या ब्राह्मणाने उपवास केले. तो त्या काष्ठाला वेळोवेळी 2 कळशा पाणी घालत असे. लोक त्याची थट्टा करून त्याला गुरुवचनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होते, पण तो त्यांचे न ऐकता पूर्ण श्रद्धेने व्रत करीतच राहिला. शिष्यांचे बोलणे ऐकून श्री गुरु म्हणाले, त्याच्या अंतःकरणात जसा भाव असेल तशी सिद्धी त्याला मिळेल. शिष्याला केवळ गुरुवाक्य म्हणजेच अंतिम वचन असते. महत्त्व असते ते भक्तिभावाला. अंतःकरणात जशी भक्ती असेल तसेच होईल. श्रद्धेचे बळ किती असते ते सांगण्यासाठी श्री गुरूंनी शिष्यांना काही पुराणातील कथा सांगितल्या. श्री गुरूंनी जसा भाव तशी सिद्धी होते हे तत्व शिष्यांना सांगितले. मग ते संगमावर गेले. हातातील कमंडलूमधील अभिमंत्रित पाणी त्यांनी त्या शुष्क काष्ठावर शिंपडले. तो तात्काळ त्या लाकडाचा औदुंबर वृक्ष झाला आणि त्या ब्राह्मणाची कोडाची व्याधी नष्ट होऊन त्याचे शरीर निरोगी झाले. त्यानंतर अत्यंत आनंदाने नरहरी ब्राह्मणाने श्री गुरूंचे स्तोत्र रचून त्यांची स्तुती केली. श्री गुरु ब्राह्मणासह व शिष्यांसह गावात परत आले. त्या ब्राह्मणाला जोगेश्वर असे नाव त्यांनी दिले व त्याचा आपला सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणून गौरव केला. त्याच्या वंशातील लोक वेदशास्त्र संपन्न होतील असा वर दिला. त्या ब्राह्मणाच्या बाबतीत श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे सर्व खरे घडले. त्याला त्यांनी विद्या सरस्वती नामक मंत्राचा उपदेश केला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शुष्क काष्ठ संजीवनम नाम ४४मोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 41. मराठी भावार्थ. नामधारक शिष्याने सिद्धमुनींना वंदन करून विचारले, स्वामी, माझ्या पूर्वजांनी श्री गुरूंची सेवा केली होती ते मला सांगा. शिष्याचे बोलणे ऐकून सिद्धमुनी म्हणाले, मी मागे सांगितले होते की तुझे पूर्वज श्री गुरूंना भेटले होते. ते वासर नावाच्या गावी राहत होते. त्यांचे नाव सायनदेव. त्यांच्यावर श्री गुरूंची कृपा होती. श्री गुरु तेथून दक्षिणेस गाणगापुरास आले आणि नंतर त्यांची सर्वत्र ख्याती झाली. त्यांची कीर्ती ऐकून सर्व लोक गाणगापुरास येऊन त्यांचे दर्शन घेतल्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण होत असत. अशा प्रकारे नृसिंह सरस्वती नावाने विख्यात झालेले श्री गुरु गाणगापुरात राहत होते. त्यांचा पूर्वज जो सायनदेव तो श्री गुरूंचा महिमा व कीर्ती ऐकून त्वरेने गाणगापुरास आला. त्याला फार आनंद झाला. श्री गुरूंना पाहताच तिथूनच तो साष्टांग नमस्कार घालीत मठात गेला व त्याने परात्पर गुरूंचे रूप पाहिले. श्री गुरूंच्या पायावर लोळण घेतली व आपल्या केसांनी त्यांचे पाय पुसले आणि म्हणाला, श्री गुरु, आज मी धन्य झालो. तुम्हीच त्रिमूर्ती आहात. तुमच्या दर्शनाने माझे पितरही कृतार्थ झाले. माझ्या अनेक जन्माचे पाप गेले. अशा प्रकारे श्री गुरूंची खूप स्तुती केली. मठात भोजनोत्तर सर्व बनले असता सायनदेवाने श्री गुरुसेवा करण्याची आपली इच्छा बोलून दाखवली. तेव्हा मजबरोबर वाटेल तेथे राहून सेवा करणे फार कठीण आहे असे ते म्हणाले. तरीही याचा निर्धार कायम होता. तो पाहून त्यांनी त्याला ठेवून घेतले. पुढे त्याची धैर्य परीक्षा पाहण्यासाठी ते रात्री त्याला संगमावर घेऊन गेले व अचानक योगमायेने त्यांनी पाऊस व वादळ निर्माण केले. त्यातच त्याला शीतनिवारणार्थ मठात जाऊन अग्नी आणण्यासाठी पाठविले. वाटेत आजूबाजूस कोठेही पाहू नकोस असे त्याला सांगितले. तो कसा तरी अंधारात चाचपडत गावात गेला.
व अग्नी घेऊन परत येण्यास निघाला. पण येताना वाटेत त्याची जिज्ञासा जागृत झाली. त्याने दोन्ही बाजूस पाहिले तर विजेच्या प्रकाशात दोन मोठे कालसर्प दोन्ही बाजूस दिसले. तो धावत कसा तरी संगमावर पोहोचला तर ते साप त्याच्या पुढेच श्रीगुरूंना नमस्कार करीत आहेत असे त्याला दिसले. ते निघून गेल्यावर श्रीगुरूंनी त्याला निर्भयपणा व गुरु आज्ञा पालनाचे रहस्य व महत्त्व सांगितले. श्रीगुरूंनी त्याला विचारले, का रे असा भ्यायलास का? आम्ही तुझ्या रक्षणासाठी 2 साप पाठविले होते. आता मनात भीती धरू नकोस. आमची सेवा कठीण असते, तेव्हा गुरुसेवा फार विचार करून अंगी करावी. दृढ भक्तीने सेवा करावी लागते. शिष्याने मृत्यूचीही भीती बाळगता कामा नये. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे काशी यात्रा निरूपणं नाम 1चत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 42. मराठी भावार्थ. ब्रह्मदेवाचा त्वष्टा हा व्यक्त असा अवतार आहे. त्याला एक पुत्र झाला. तो फार सुंदर होता. तो सुज्ञ व सर्व कार्यात कुशल होता. उपनयनास योग्य झाल्यावर त्वष्ट्याने त्याची मुंज केली व विद्याभ्यासासाठी त्याला गुरुगृही पाठवले. एकदा पावसात गुरूंची पर्णशाळा गळू लागली. तेव्हा शिष्याला आपली सेवा सांगावी म्हणून गुरुने त्याच्याजवळ पक्के घर बांधून देण्यास सांगितले. गुरुपत्नीने नेमकी अंगाला बसेल अशी शिवण व विणकाम नसलेली काचोळी मागितली. मुलीने खेळातले हस्तिदंती घर व ताटक नावाचे कर्णभूषण मागितले, तर गुरुपुत्राने पायात घालायला पादुका मागितल्या. ज्यांना चिखल लागू नये. तो मुलगा लहान होता. गुरुसेवा करणे कर्तव्य आहे अशा भावनेने त्याने ते काम अंगावर घेतले व गुरूंची पर्णशाळा सोडून निघाला. तो घोर रानात शिरला आणि पश्चाताप पाहून हे काम उगीच अंगावर घेतले, आता कसे होणार अशी फार चिंता करू लागला. तोच त्याला तेथे एक अवधूत यती भेटला. बालकाला त्या यतीचा आधार वाटू लागला. त्याने यतीला सर्व माहिती सांगून यावर काय उपाय आहे असे विचारले. त्यावर उपाय म्हणून यतीने त्याला काशी यात्रा करण्यास सांगितले. तो त्याला स्वतः काशीपर्यंत घेऊन गेला आणि त्याला काशीतील यात्रा व स्नाने, दर्शने व पूजा कोणत्या आणि कशा कराव्यात ते सांगितले. मग तो यती गुप्त झाला. काशी क्षेत्रातील सर्व शिवलिंगाची दर्शने व तीर्थस्थाने बालकाने पूर्ण केली. तेव्हा त्याला शंकर प्रसन्न झाले व वरदानाने सृष्टीतील सर्व वस्तू निर्माण करण्याची शक्ती दिली. विश्वकर्मा असे त्याचे नाव ठेवले. विश्वकर्म्याने आपल्या नावाचे लिंग तेथे स्थापन केले. नंतर सर्व इष्ट वस्तू त्याने निर्माण करून गुरुला व त्याच्या परिवाराला दिल्या. शंकराने सांगितलेला गुरुभक्तीचा महिमा व सेवा धर्माचा दुष्करपणा श्री गुरूंनी सायनदेवाला समजावून सांगितला. श्री गुरु काशी यात्रेचे वर्णन करीत असता योगशक्तीने सायनदेवाला स्वतःसह प्रत्यक्ष काशी यात्रा घडवली. एवढे सांगून होत आहे तो रात्र संपून सूर्योदय झाला. चिंता हाच अंधार व गुरुकृपा हीच ज्योती होय असे सांगितले. त्यावेळी सायनदेवाने संतुष्ट होऊन श्री गुरूंना वंदन केले व म्हणाले, स्वामी, तुम्ही मला जी कथा सांगितली ती खरोखरच अद्भुत वाटली. काशी यात्रेची पद्धत तुम्ही मला सांगत होता तेव्हा असे वाटले मी तुमच्याबरोबर स्वतः काशीतच होतो. मी जागा आहे की स्वप्नात हेच मला कळेना. असे म्हणून त्यावेळी त्या सायनदेव विप्राने श्री गुरूंच्या चरणी नमन करून कारुण्यपूर्ण शब्दात त्यांची प्रार्थना केली. अशा प्रकारे सायनदेवाने केलेली स्तुती ऐकून श्री गुरु खूप आनंदित झाले. श्री गुरूंच्या अंतःकरणात भरपूर कृपा उत्पन्न झाली होती. आईची बालकावर जशी माया असते तसे त्यांना मायेने वागविले. घरच्या गोष्टी सांगून सायनदेवाने आपल्या पुत्रकलत्रांच्या संबंधी श्री गुरूंना सविस्तर सांगितले. आपल्या पत्नीला श्री गुरूंच्या पाया पडायला सांगून दोन्ही मुलांनाही त्यांनी त्यांच्या चरणावर घातले. त्याचा मोठा मुलगा नागनाथ त्याच्या मस्तकावर श्री गुरूंनी कृपेने हात ठेवला. ते सायनदेवाला म्हणाले, तुझा ज्येष्ठ पुत्र दीर्घायुष्य होईल, त्याला पुष्कळ संतती होईल. तुला जी दुसरी पत्नी आहे तिला 4 पुत्र होतील, तेही श्रीमंत होतील. तू आता सुखाने राहावेस. तुझा जो वडील मुलगा आहे तो माझा भक्त होईल व त्याची सर्वत्र कीर्ती होईल असा श्री गुरूंनी आशीर्वाद दिला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे त्वष्टापुत्र आख्यान सायनदेव वरलाभो नाम 2चत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.
श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 43 मराठी भावार्थ. सायनदेवाला त्या अध्यायात श्री गुरूंनी अनंत व्रताचे महात्म्य सांगितले आहे. पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने पांडवांना हे व्रत सांगितले. अनंत नावाचे हे विख्यात व्रत आहे. त्याचे आचरण केले असता तुम्हाला तुमचे राज्य मिळेल. अनंत म्हणजे सर्वत्र वास करणारा. ते माझेच नाव आहे. मीच अनंत आहे याबद्दल मनात शंका धरू नको. मीच सर्व ब्रह्मदेव, विष्णू व शंकर आहे. तेव्हा युधिष्ठिरा, माझी विधीपूर्वक पूजा करा. हे व्रत तुम्हाला योग्य आहे. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला त्याच्या विनंतीवरून या व्रताची सर्व माहिती सांगितली. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीस अनंताची आराधना करावी. श्रीकृष्णाने एक जुनी गोष्टही सांगितली. कृतयुगात सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता. भृगूची कन्या दीक्षा ही त्याची पत्नी व सुशीला ही त्याची कन्या. पुढे सुमंताची पत्नी दीक्षा ही दैववशात मरण पावली. सुमंताची कन्या सुशील ही आता घरी सदाचाराने राहून आपले घर नित्य स्वच्छ व सुशोभित ठेवीत असे. ती देवाला काया वाचा मनाने नमन करून सर्व उपचारांसहित पूजा करीत असे. सुमंत विधुर झाल्यावर धर्मकार्य होईनासे झाले, म्हणून त्याने दुसरा विवाह केला. तिचे नाव कर्कशा होते. ती स्वभावाने फार वाईट होती. रोज तिचे पतीबरोबर व मुलीशी भांडण होत असे. सुशील उपवर झाली. तिला जवळचाच एखादा वर मिळेल तर तिचे लग्न करून द्यावे असा विचार करीत असता त्यांच्याकडे कौंडिन्य ऋषी आला. त्याने सुशीलेला मागणी घातली. सुमंताने सुशीलेचा कौंडिन्याबरोबर विवाह लावून दिला. सुशीलेचे आपल्या सावत्र आईशी रोज भांडण होत असे. तेव्हा कौंडिन्याने सुशीलेसह दुसऱ्या ठिकाणी राहावयास जातो असे सांगितले. सुमंताला खूप वाईट वाटले. आपल्या बायकोच्या वागण्याचा त्याला खूप त्रास होत असे. तेव्हा कौंडिन्य म्हणाला, तुम्ही त्रास करून घेऊ नका. आपण दोघे तपस्वी एका घरात राहण्यातही एक प्रकारे धर्महानी आहे. सुमंताचे आग्रहाखातर थोडे दिवस राहून भाद्रपद शुद्ध त्रयोदशीस त्यांनी प्रस्थान केले. सुमंताने आपल्या पत्नीला कर्कशेला मुलीची रीतसर पाठवणी करावयास सांगितले, परंतु ती घरात निघून गेली व घराचे दार लावून घेतले. सुमंत स्वयंपाकघरात गेला व त्याने शोध घेतला तेव्हा गव्हाचा कोंडा एका मडक्यात होता. तोच त्याने कन्येला व जावयाला दिला व त्या दोघांना निरोप दिला. कौंडिन्य पत्नीसह रथाने चालला असता वाटेत अमरावती नगरीजवळ नदीतीरी अनुष्ठानास गेला. सुशीलेला असे दिसून आले की कित्येक स्त्रिया मंगल कलशाची पूजा करीत होत्या. त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी होती. सुशीलेने त्या स्त्रियांना आपण कसली पूजा करीत आहात असे विचारले. तेव्हा त्यांनी त्या करीत असलेल्या अनंत व्रताची माहिती तिला सांगून आपल्याबरोबर तिला पूजा करायला लावली. तिच्याजवळ गव्हाचा कोंडा होता. त्यातील अर्धा तिने आणून दिला व त्याचेच वाण दिले. बाकी सर्व पूजा साहित्य त्यांनीच तिला दिले. सर्व सुवासिनींना तिने नमस्कार केला. ती कौंडिन्य ऋषीसह पुढील प्रवासास निघाली. वाटेत त्यांना अमरावती नावाचे गाव लागले. तेथील नागरिकांनी त्यांचे खूप आदरातिथ्य केले. त्या गावाचे व कौंडिल्यास राजपद दिले. एक दिवस कौंडिन्याने सुशीलेला विचारले, तू हातात काय बांधले आहेस? ती म्हणाली, हा अनंताचा दोरा आहे. अनंताच्या प्रसादाने आपल्याला हे द्रव्य आदरातिथ्याने मिळाले आहे. कौंडिन्याला खूप संताप आला व त्याने अनंताचा दोरा सुशीलेकडून काढून घेतला व अग्नीत फेकून दिला. तो म्हणाला, तू काहीतरी वशीकरणाचा प्रयोग केला आहेस. माझ्या तपामुळे खरं तर आपल्याला हे ऐश्वर्य प्राप्त झाले आहे. सुशीलेने तो दोरा अग्नीतून लगेच बाहेर काढला, दुधात भिजवला व परत चांगला केला. पण अनंताचा कोप झाला व सर्व ऐश्वर्य तात्काळ गेले. तेव्हा कौंडिन्याला खूप पश्चाताप झाला. आता अनंताचे दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न घेणार नाही असा निर्धार करून तो जंगलात भटकू लागला. शेवटी निराश होऊन प्राणत्याग करण्यास निघाला. अनंता अनंता अशा हाका मारीत जमिनीवर पडला. तेव्हा म्हाताऱ्या ब्राह्मणाचा वेश असलेल्या श्रीकृष्णांनी त्याला उठविले आणि मी अनंत तुला दाखवतो असे म्हणून त्याला आपल्याबरोबर एका नगरात नेले. तेथे त्याला एक रत्नजडित सिंहासनावर बसविले व आपले खरे स्वरूप प्रकट केले. अशा रीतीने त्याला आपले पूर्वीचे वैभव प्राप्त झाले. नृसिंह सरस्वतींनी सायनदेवाला हे व्रत मुलांकडून करून घ्यायला सांगितले. नंतर आपल्या बायको मुलांना आपल्या गावी घेऊन जाण्यास सांगितले. सायनदेव श्री गुरूंच्या दर्शनासाठी आपल्या बायको मुलासह आला असता त्याच्या मोठ्या मुलाच्या मस्तकी हात ठेवून, तुझा हा पुत्र नागनाथ दीर्घायुष्य आहे,
पुढे तोच आमचा परमभक्त होईल असा आशीर्वाद दिला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीमदनन्तव्रत महिमावर्णनं नाम 43 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.